तावण करतात कारण हे काम करतना आमकां तळागाळात आनी सगळ्या जे भागांनी ऊस उत्पादन जाता हांगा आमकां जनजागृती करपाक जाय. संजीवनी जो मेन कॉन्सेप्ट आसा, संजीवनी आमकां फुडें कित्याक लागून जायी आनी संजीवनी पासून शेतकरी भावांक तेजो कितें लाभ आसा हे सगळें आमकां फुडल्या थोडेशे दिसां भितर आमकां घराघराक पोचोवपा जाय. म्हणून आमी संजीवनी बचाव समिती सेव संजीवनी सातारा कारखान्याचे आयची ह्या शुभ मुहूर्तार आमी उक्तावण केला. आमच्या ह्या संस्थेचो आमी ल्हानशी कमिटी तयार केलेली आसा, गठीत केलेली आसा. तेची आमी कमिटीक आमी आमचे सगळ्यांचे अजून सिनियर सिटीजन नागरीक केवणांतले भोसल्या सुमोयस तसोच हांव श्री प्रशांत गांवस देसाय आनी निमू मडकयकर आनी इतर आमचे मेंबर्स बसत्या बाबाक अध्यक्ष म्हणून नेमला. हांव सचिव सेक्रेटरी म्हणून नेमलेडीन आसा आनी आमचो निमू मडकयकर वॉटर टेलर. आतां ही संजीवनी बचाव समिती काडटना आमचो उद्देश एकूच आसा की सरकारान कारखान्यांचेर जाता बेगीन लक्ष घालपाक जाय. आमी खुबश्यो एक्टिविटी केल्यो, खुबश्यो प्रसार माध्यमांतल्यान, सरकारी दरबारांतल्यान, सगळ्या कामांतल्यान आमी सगळी वेवस्था केली. पूण तरी आसतना आज पर्यंत आमकां त्या पद्दतीचो ठोस असो आश्वासन, ठोस असो आमकां धीर सरकारान दिलो. तेन्ना हांव रिक्वेस्ट करता की आमचे दुसऱ्या सुमोयस की ताणें अध्यक्ष नात्यान ह्या प्रेस कॉन्फरन्स आपले संजीवनी बचाव समितीचो न्यूज आख्ख्या गोंयभर तुमी घाता हे पद्दतीन हांव भरपूर आभारी उलयता. ही समिती नेमपाक कारण कितें तर आमी आतां कमीत कमी म्हणल्यार 6-7 निर्माण जाले. आमी शिकूंक लागतात ही फॅक्टरी जावची, शेतकऱ्यांचे उदक मेळचें, शेतकऱ्यांक भुरगीं बरें शिकचे, शेतकऱ्या भुरग्यांक बुकाक हेका तेका तकलीफ जावचे, त्रास जावचे न्हू म्हणून आमी खूब हें केलें, ट्राय केली. केन्नाय आमकां गोंयच्या माननीय मुख्यमंत्र्यान प्रमोद सावंतान बरें आमकां उदक दिलें ना. आपण ही फॅक्टरी तुमची खातीर बाबा उबी करता, हे फॅक्टरी जितले खर्च जावं तुमकां जीवदान दिवपा खातीर करता आनी शेतकऱ्यांक बरें दवरता हें केन्नाय सांगूंक ना. लास्ट आमी कितें केलें, निमाणे वेळार आमी आमच्या स्थानीक आमदाराचे पांय धरले आनी आमदाराक सांगलें तुमी ते फॅक्टरी खर्च कितलो जातो ह्या माफ करपाक महाराष्ट्रांतल्यान मॅकॅनिकल एडवायझर हाडात तांकां दाखयात फॅक्टरी परिस्थिती आहा ती. त्या प्रमाणे आमी सरकाराक दिवया अशें सांगलें आनी त्या प्रमाणे आमचो आमदार स्थानीक आमदारान लीड घेवन फक्त हांकां हाडून दाखयची फॅक्टरी आनीक तेंच्यांनी आमकां बरो प्रतिसाद दिलो की ही फॅक्टरी 3 कोटी जाता अशें तेंच्यांनी सांगलें. त्या प्रमाणे हांवें आमगेल्या स्थानीक आमदाराक सांगलें की आमी सगळ्यांनी सीएमआर अपॉयंटमेंट घे. त्या प्रमाणे तेणें गेल्ले सोमाराक अपॉयंटमेंट घेतलो. आमी सोमाराक गेले, सीएमा बरें बसले, ते सगळे दत्तक काडले, सीएमा मेजार दवरले आनी सीएमा सांगलें हे तूं स्टडी कर आनी आमकां कितें म्हणचें बेगीन सांग आनी फॅक्टरी हात घाल तूं, कित्याक शेतकऱ्यांक लास्ट मरणाचो वेळ आसलो अशें सांगलें सगळें. तर म्हणपा लागलो हेजेर विचार करून आपल्या म्हणपा लागलो येना बाबा नवो प्लांट घालता. नवो प्लांट घालता म्हणसर अशी काही 2-4 वर्स तरी वयतली. तो मागीर उसाची आमी कितें करप प्रश्न हो आसा. तर म्हणपा लागलो आपण उशेलाची कॉम्पिटिशन दितलो म्हणपा लागलो. बरोबर आहा, प्रश्न बरोबर आहा, पण आमी तो ऊस मारून घालतलो खंय हो प्रश्न पयलो येता आमच्या मुखार शेतकरी आमकां. तो ऊस घालपाक आमकां सद्या पयलीं लुगार ना, आमी दुसऱ्यान खंय घालतले. बरें उशेला जमनीक त्याच फळान जर मळ्याक घालपाक गेले जायत एक 1,500 किलोमीटर तरी हातून आमगे वयतली, भायर डायवर्ट जातली, उशेल कमी जालें आनी तें मारपाक खर्च सारकी कसो आसा. हें सगळें जावन
तेव्हा जाऊन तुम्ही ट्राय करा आणि हे ट्राय प्रमाणे आम्ही तुका आम्ही केन्ना तुमी विसरचे ना आनी तुमकां सोडचे ना आमचे लोक तुम्ही आशिर्वाद घ्याला मातसो सांगलें तरी तो आयकलो ना आपण स्टडीज करचो म्हणटा तरी दुसरी गोष्ट मागीर कितें जालें आमी तें आयकना म्हणून भायर सरले तरी आमदाराक प्रेसवाल्यांनी मिडियावाल्यांनी भायर चालू प्रश्न केलो की हांव म्हणटा की फॅक्टरी करपाक म्हणून तेंचे IIT प्रश्न केलो IIT जेन्ना प्रश्न केलो तेन्ना मेळावेच्या लोकांनी विरोध केला तेणें सांगलें की सुजीत राणेंचे लोक पळोवन येतले ते आपल्यानी काय ना म्हणून मागीर ताका प्रेसवाल्यांनी चाललें की तुमी समज परत सांगे हाडटा गव्हर्मेंट तर तुमचें कितें म्हणणें की तेणें आमदाराक सांगलें की समज जर परत सांगे हाडटा जाल्यार बरी खबर आपण यार काम करता इतलेंच आमच्या मुखार तो उलयला ते जे ताका सेटिंग म्हणलो हांव ह्या वेळार शुगर फॅक्टरीचो सेटिंग म्हणल्यार तरी आमी आयकोंक शकताले आनी तेजेर आमी खुलासय करूंक शकताले हे IITचेर आमी कांय उलोवपाक शकना कारण तो आमकां प्रश्न सध्या तरी नाका सध्या नाका म्हळ्यार जायत बरो प्रश्न तो पूण पयलीं आमकां प्रश्न जो फॅक्टरीचो हो फॅक्टरी प्रश्न घेवन आमी गेल्ले पूण आमकां फॅक्टरीचेर जर कितें सांगलें जाल्यार आमी अशें म्हणटाले आयज ही सत्य परिस्थिती जी पळय कितें आसा ही आमी प्रत्येक शेतकरी शुगर केनाचो शेतकरी आहा तेजे पर्यंत आमी पावयतले शेतकरी जे फुडल्या कारण आमकां 3 वर्सां कंपल्शन मेळटा तर 3 वर्सां कंपल्शन मेळटा ते कशें खंयचे पद्दतीन मेळटा हे शेतकऱ्यांनी विचार केलो ना आयज ह्या वर्साक समज ऊस कंपल्शन दिलें तो ऊस आमकां तसो दवरपाक मेळचो ना हे आमच्या शेतकऱ्यां पर्यंत पावोवपाक जाय गरज आली अत्यंत गरज आली कित्याक शेतकऱ्याच्या पडलें ना शेतकरी कंपल्शन मेळटा तेजेर आसा आनी हेका लागून शेतकरी फुडें येना आनी शेतकरी आवाज करना कारण कंपल्शन मेळटलें न्हू पूण म्हणटले आमी कित्याक आमकां कित्याक जाय तें कितें लागलां 3 वर्सांच्या पयलीं आमकां गव्हर्मेंटान कितें म्हणलें तर आमकां समिती काडपाक जावं आमचे पर्यंत येवपाक हें कितें जालां अशें आमकां शेतकरी काय प्रश्न करतले त्या प्रश्नाक उत्तर आमी दितले प्रत्येक कडेन आमी ह्यो आमचे मेळाव घेवन मिटींग घेवन बारीक बारीकश्यो प्रेस कॉन्फरन्स घेवन शेतकऱ्यां पर्यंत आमी ही जागृताय धाडटले आनी शेतकऱ्यांचेर आमी पळोवन दितले प्रश्न आसा खंयचो की आतां समज जर आमी आतां फॅक्टरी आहा ही सहकार खात्या कडेन आमची आयज ती कृषी खात्या कडेन दिल्या की हांव म्हणटा स्थानीक आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर बरो शेतकऱ्याचो अनुभव आसलो तेणी ते भाजयेर नादाक लागच्याच लागनाक म्हणना तशेंच आमच्या शेतकऱ्यांचे शुगर केनाच्या शेतकऱ्यांचे हित जगोवपाक दिवचे हेणे अजून पर्यंत म्हणलें ना की बाबू की आपण बाबा हे फॅक्टरीचेर लक्ष घालता जमीन करता आनी ती फॅक्टरी करून करून दिता हे तेणें अजून आमकां आश्वासन दिलें ना आनी आमकां सांगलें दिना हांव तेगे ताका रिक्वेस्ट करता की तेणें हे शुगर फॅक्टरीचेर जातचे बेगीन कितें म्हणजे आमकां उतर दिवचें ही फॅक्टरी बाबा आतां करता CM आनी बाबा आमी लक्ष घालून ही फॅक्टरी आमी तुमकां जाग्यार व्हरून दितात आमकां कितें लास्टाक जानेवारी पर्यंत फॅक्टरी जाल्लाय आंब्याची कितें आमी विचार म्हणजे 2-3 म्हयन्याचे 3 म्हयन्या भितर ते आमी काबार करतात पूण एकाएकी शेणां औषध दवरून फळां औषध दवरून मळ्या औषध दवरून पयशे दिना हें आमकां पॉसिबल ना कारण म्हगेल्याय भुरग्याक हांवें ल्हान व्हड करून त्या भुरग्याक काडून भायर उडोवपाक अशी परिस्थिती जावपाक जायना त्या भुरग्याक कितें तरी खावपाक जाय आमी म्हणून आमकां जल्मा हाडटात ही परिस्थिती आमच्या सेवन हाडची न्हू इतलें सांगून आमकां इतलेंच जाय की आमी हे बॅनर कित्याक लागून आज इनॉग्रेट केलेली आसा की सरकार आमगेली कसलीच मागणी ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंटाचेर करना फक्त प्रेस माध्यमांतल्यान आनी फक्त ओरली शेतकऱ्यांक सांगता आमी कारखानो बंद करचे ना आमकां ऑथेंटिकेट डॉक्युमेंट जाय आनी ते ऑथेंटिकेट डॉक्युमेंट अशें जाय की आमी कारखानो चालूच दवरतले शेतकऱ्यांनी ऊस लावण करीत रावपाची जोपर्यंत हे मेळना तोपर्यंत संजीवनी बचाव समितीचें काम बंद जावचें ना आमी ही समिती काडटना आमी NGOs न्हू आमी शेतकरी काबाड कश्ट करपी आमी शेतकरी सरासरी 35 ते 40 वर्सां आमी संजीवनी ऊस कारखान्याक आमी ऊस पुरवठा करताले आज ही परिस्थिती आमचेर येवपाक कारण कितें ताका पूर्ण जबाबदार कोण हे आमकां अख्ख्या गोंयांत
ज्या ज्या जागांनी आमचे ऊस उत्पादक आहेत थंगा आमकां वचून ह्या संजीवनी बचाव समितीच्या माध्यमांतल्यान आमकां सांगपाक जाय. सेकंड मुद्द्यार येता. आमच्या अध्यक्षान सर्क्युलर केलेली आसा. जे जे आमकां कितें जाय ते सगळें आमगे डिमांड आसा. काल आमी संजीवनी बचाव समितीचेर सेव संजीवनी साखर कारखाना आमी एग्रीकल्चर डिपार्टमेंट मिनिस्टर डिप्युटी सीएमाक आमी डेलिगेशन धाडलां पळय. आनी तितून भितर आमी मेन्शन केलां की जर संजीवनी साखर कारखानो जर एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक जर हँड ओव्हर केला जाल्यार 20-21 क्रशिंग सीझन तुम्ही केन्ना चालू करतले. जर तुम्ही 20-21 क्रशिंग सीझन जर चालू करतले जाल्यार फाल्यां दसरो. आणि आमची परंपरा आसा संजीवनी साखर कारखान्यात की कारखान्याचे बॉयलर आसात ते दसऱ्याच्या शुभमुहूर्तार त्या बॉयलरांची पुजा जावपाक जाय. आणि हे लेटर दिलं आम्ही एग्रीकल्चर डिपार्टमेंटाक की तुम्ही फाल्यां बॉयलरांची पुजा करतले. हेजे आमकां तेणी ताबडतोब उत्तर दिवपाक जाय. हे लेटर आमी प्रायम मिनिस्टर ऑफिस न्यू दिल्ली काल आमी स्पीड पोस्टान धाडलेलें आसा. संजीवनी बचाव समिती जे जे डेलिगेशन गोंयच्या 40 आमदारांना दितले, गव्हर्नरांना दितले, मुख्यमंत्र्यांना दितले, मिनिस्टरांना दितले, गॅजेटेड ऑफिसरांना दितले. जे जे संजीवनी साखर कारखान्याचे निगडीत लोक आसात ज्यांना माहिती आसा संजीवनी साखर कारखाना म्हणल्यार कितें तांकां आमी डेलिगेशन तितली डेलिगेशन प्रायम मिनिस्टर ऑफिसाक स्पीड पोस्टान ताच्या ऑफिसाक पावतली. आमकां हें कित्याक करचें पडना की सगळे गोंयकारांक खबर आसा की संजीवनी साखर कारखाना एकूय आसा. हितून भितर आमी मेन्शन बी केलेलें आसा की जे फाटले सिजनाचो उसाचो बील कंप्लीट केलो ना सरकारान, पयशे दिले ना अजुनी, कंप्लीट जालो ना, ते बेगीन कंप्लीट करचें म्हणून सांगलां. आनी गोंया भितर जे लोकांचो ऊस उरलेलो हार्वेस्टिंग जावन उरलेलो स्टँडींग क्रॉप म्हणून आसा तेजो मॅटर बेगीन सॉल्व करची अशें आमी थोडे पॉयंट घालून आमी हे एग्रीकल्चर मिनिस्टराक दिलां. आमी जास्त टिका आरोप प्रत्यारोप ह्या हितून वचनात. आमचो नेमू बाब आतां 1-2 मिनटां उलोवपाक पयर सोमारा बैठक जाली आणि त्या बैठकीत आम्ही संजीवनी सुरू जावची आणि संजीवनी जीवन उरची म्हणून प्रयत्न करपा खातीर मुख्यमंत्र्याकडे गेले. मुख्यमंत्र्यान जी भाषा वापरली ती भाषा मुख्यमंत्र्या सारक्या खुर्चेर आशिल्ल्या व्यक्तीक शोभना. तरी आसतना शेतकऱ्यांचे हित, संजीवनीचे हित हे माध्यमांतल्यान आमी सगळ्यो गोष्टी ज्यो मुख्यमंत्र्या कडल्यान आयकल्यो. हांव 2-3 पॉयंट सांगता. संजीवनीचे टेक्निशियनाक हाडून जर प्रसाद गांवकर सांगावला आमदार प्रसाद गांवकर हांणी जो रिपोर्ट केला तो 101% एज ए एक्स डायरेक्टर म्हणून हांव मान्य करपाक तयार आहा. तेच बरोबर हांव सरकाराक हेवूय आव्हान करता की हेज्याकय बरो रिपोर्ट हाडून सरकारान गोंयचे शेतकऱ्यांक, गोंयचे जनतेक दाखोवचो. जो रिपोर्ट वसंतदादा शुगर फॅक्टरी, वारणा शुगर फॅक्टरीचे टेक्निशियन हाडून जो रिपोर्ट तयार केला हितून 10 पैशांचेही करप्शन जर आसा सारखे जाय जाल्यार सरकार सांगता ते पद्दतीन आमी वागपाक तयार आसा. हांगा प्रश्न करप्शनाचो ना. हांगा सरकारान दिशाभूल केल्ली आहा. शेतकरी, गोंयचो जनता आनी फॅक्टरी ह्याची टोटली दिशाभूल केल्ली आहा आनी सत्य परिस्थिती आज पर्यंत सरकारान संजीवनी विशयी जनतेक सांगलेली ना. गेल्या सिजनात जवळ जवळ 30 कोटी सरकाराक मोडपाक मेळटात लैला फॅक्टरीन ऊस काडपाक, पूण तेची 1 किलो सुद्धा साखरचे उत्पन्न गोंयचे जनतेक मेळना. प्रश्न एक. प्रश्न दुसरो की 3 कोटी एक्सपेंडिचर करून ही फॅक्टरी शुगर केन काटोटो गोडाऊन ची मदली जी प्रक्रिया आसा ही टोटली प्रक्रिया ही एजन्सी करपाक तयार आसा, इन्क्लुडिंग शुगर बॅग, सल्फर बॅग, जे जे कितें मटेरियल लागता ही साखर करपाक तितके मटेरियल ही संस्था करून आमकां साखरचे प्रोडक्शन काडून
दिवंक शकतात आणि त्याचो एक्सपेंडिचर टोटली 3 कोटी रुपयाचं ते गेले. पण आणि हितूकूय बी तडजोड करपा खातीर आमी ते मनशाक सांग्यावयलो लोकल आमदार प्रसाद गांवकर न्ही, जो हो कॉन्सेप्ट मांडलेल्या मनशाक डायरेक्ट आमी सीएमा फुडें उबो केलो की बाबा तुजो प्रोजेक्ट रिपोर्ट तूं सांग. आणि ताणें टोटली प्रोजेक्ट रिपोर्ट सांगपाक प्रयत्न केलो. गोंयचे मुख्यमंत्र्यान तो प्रोजेक्ट रिपोर्ट दावरलो. हेचें कारण कितें हें स्पश्ट करचें, हें गोंयचे जनतेक सांगचें. त्याच बरोबर आतांच आमचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी बाबान जो कितें आरोप केला हाचे करप्शनाच्या बाबतीत, संजीवनी खंयचे करप्शन जायना. एज ए डायरेक्टर संजीवनीचो तेन्नासून करप्शन चालू जातालें म्हणून आमी संजीवनीच्या नाम कडेक सरले. सरकारी माध्यमांत आमी मांडले. गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज एग्री आसा आनी ताणें पयर मिटिंगेक सोमार दिसा मिटिंग जाली. त्या मिटिंगेक ताणें डडडीत सांगलें की जी संजीवनीक जे चोरी जाता, संजीवनीक करप्शन जाता म्हणून आपण संजीवनी बंद करता. हो स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचो आमचे समोर. शेतकरी आशिल्ले तेणे सरळ सांगलें शुगर बॅग्स चोरयेक वयता, साखर चोरये वयता, बगॅस चोरये वयता, मोलायसीस चोरये वयता, थंय स्टोरांत काडलेले मॅटेरियल चोरयेक वयता. जाल्यार हे सगळें जर गोंयच्या मुख्यमंत्र्याक खबर आहा जाल्यार गोंयचो मुख्यमंत्री तेजेर इन्क्वायरी कित्याक बसयना? काय तूं भितर तितून लाभ भागीक आसा म्हणून तूं इन्क्वायरी बसयना? गेल्ले 2 वर्सां फाटीं 5 कोटी 20 लाख रुपया एडवान्स दिले. सत्य परिस्थिती सरकारान सांगची. आणि ही एडवान्स दिता आसतना सरकाराचे जो एमडी आशिल्लो जोशी हेणे 5 कोटी 20 लाख रुपया एडवान्स दिले. कोणाक दिले? आणि तेका गॅरंटर म्हणून कोणाक दवरलो? एक 70 वर्सांचो म्हातारो, जेची ऐपत, जेची इन्कम वर्साक 50,000 ना, अशे मनशा कडेन एग्रीमेंट करून कॉन्ट्रॅक्टराक पैसे दिता. ते पैसे गेले खंय? तेजेर इन्क्वायरी ना. 35 लाख रुपया तोंडे एडवान्स त्याचे पयलू बिहाराक दिल्ले, तेची चौकशी ना. साखर टेंडरिंगा काडटा आसतना लो प्रायस घालून साखरेची अफरातफर करता, तेची चौकशी ना. आणि हितूक मुख्यमंत्री म्हणटा की सांग्यावयलो आमदार प्रसाद गांवकर सेटिंग करता. दाखोवन दिवचें आमकां. आमी शेतकरी तयार आहात. आणि त्याच बरोबर मुख्यमंत्र्यान एक आरोप स्टेटमेंट दिला की संजीवनी पुरतीच 1 लाख स्क्वेअर मीटर जमीन आम्ही संजीवनीक दवरिता आणि बाकीची जी जमीन आहा ती इंडस्ट्रियल स्टेटीक विकता. हितून तुगेलें कितें डिलिंग आसा? जे आमदाराचेर तुमी जो पळय आरोप करता सांग्यावयले की सेटिंग करता म्हणून, आमदारान खंय सेटिंग केलें ते जनतेक दाखोवचें, शेतकऱ्यांक दाखोवपाचें. संजीवनी विशीं सेटिंग केलें, IIT विशीं सेटिंग केलें का 3 प्रोजेक्ट रिपोर्ट जे जमनीचे दाखयले तितून सेटिंग केलें ते क्लियर करचें सरकारान. सरकार उलयना. आज पर्यंत मुख्यमंत्र्यान तेजेर कांयच भाश्य केलें ना. बाकीचे जे पोपट आहा ते उलयतात. पूण खुद्द मुख्यमंत्र्याचेर जर आरोप केलो जाल्यार मुख्यमंत्री कित्याक उलयना? मुख्यमंत्र्याक स्टेटमेंट दिवचो, जनतेक सांगचें आनी संजीवनी विशीं जे सत्य आहा ते जनते मुखार हाडचें. कारण कितें? हो जनतेचो पैसो, शेतकऱ्यांक पैशा पासून साखर जाता ती जनतेक वयता. जनतेक फोटिंगपणाचे स्टेटमेंट दिवं नाका. जनतेक सत्य परिस्थिती सांगा. जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहा त्या प्रोजेक्ट रिपोर्टाक आमी समर्थन करता आणि तितून चूक जर सारखी जाय ती जनते मुखार दाखयात आणि संजीवनी बचाव करा. तेच बरोबर आमकां हे टेक्निशियनान डिसेंबराच्या एंड पर्यंत फॅक्टरी चालू करून दिता म्हणून सांगली. आणि तितून तेंचे जे मेन पॉवर आहा ते मेन पॉवर वापरून आमी धा रिकवरी करून दिता आणि 5 वर्सांक ही फॅक्टरी प्रॉफिटाक हाडटा ही तिने आश्वासन दिलें विथ बँक एग्रीमेंट. इतको बरो प्रोजेक्ट आसतना तुम्ही तो नाकारता कित्याक? फक्त डिलिंगा लागून काय कित्याक लागून? ते सत्य जनते मुखार हाडचें. एक मिनिट नेमक तुमची शेतकरी संघटना जी आसली पयलीं आणि सरकाराचो जो तालमेळ हितून तुमचो अध्यक्ष आसलो कोण तरी
राजेंद्र देसाय राजेंद्र. राजेंद्र देसाय खंय तरी वेगळोच आसा. हावेतीन मास्कारान जो आसा तो प्रत्येक मिटींग आसतली सरकाराचेर जे वार्तालाप आसलो तितूंत हावेतीन मास्कारांचो लिडरशीप ही दिसून येताली. हितून भितर तुमच्या राजेंद्र देसायाक सायडीन काडपाचें कारण कितें आसतलें, कारणां कितें आसपाक शकता? राजेंद्र देसाई जो आसा तो अजूनही संघटनेचो अध्यक्ष आसा आणि बाकीचे ज्यो एक्टिविटीज आसा ह्यो एक्टिविटीज तिणी दाखोवपाचे एक आनी लिपोवपाचे हे पद्दतीन सद्य व्यवहार चलतात. थंय ताळमेळ कोणाचोच ना आणि हेका लागून ज्यो काही गोष्टी आसा त्यो लिपोवन गेल्ले आसा. म्हणून आमी सरकाराक आव्हान केल्लें आसा की सरकारान सत्य परिस्थिती संजीवनीची समोर हाडची. सरकार हेवूय मान्य करता की धाडणारे जे अधिकारी गोवा गव्हर्नमेंट आमकां दोळ्यांतल्यान वीज पाजयता, कानांतल्यान वीज पाजयता, आमच्या आतकोडे तातडींतल्यान वीज पाजयता आनी अशें करून करून सरकारान आज 2020 सरकारान ही स्थिती हाडल्या. एक्झॅक्टली जो पॉयंट आसा तो सारको आसा की सरकाराक आज दाखोवपाक जाय की गोंयच्या शेतकऱ्यांनी प्रोडक्शन ना. हांव गोवा गव्हर्नमेंटा एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंटाक सांगता, मुख्यमंत्र्याक सांगता, आमकां 15 दिसां भितर पयशे दी, कारखानो चालू कर. 2 वर्सां भितर 80,000 मेट्रीक टन ऊस आमगे आस्त्या जमनीचेर विकता, आस्त्या जमनीचेर. पूण आमकां फेलियर खंय गेले शेतकऱ्यांक की गोंयचो ऊस ना, गोंयांत प्रोडक्शन जायना. हे सगळें स्ट्रॅटेजिकली केलेलें आसा. सामकें बरोवन आमी